विचार कुठल्या भाषेत करतो? आमच्या मातृभाषेत करतो. आणि आमच्या मुलाला जर मातृभाषाच येत नसेल तो विचार कसा करेल आणि त्याचं व्यक्तिमत्व कसं घडेल ही सोपी गोष्ट आहे. ती आपण पालकांना सांगितली पाहिजे, पण ती ऐकत नाही, ह्या गोष्टी ऐकत नाही. पण आता काय सेमी आलंय, 1 ते 100चे अंक पहिलीच्या मुलाला जर तुम्ही सगळे इंग्रजीत शिकवले आणि बाहेर व्यवहाराची भाषा तर मराठी आहे, त्याला जर वडिलांनी दुकानात लावलं साखर आण आणि साखरेची जर 12 रुपयाची साखर झाली, दुकानदार सांगतोय 12 रुपयाची झाली, याला 12 म्हणजे काय हे समजतच नाही, त्याला 12 माहित आहे. मग व्यवहाराची भाषा जर बाहेर वेगळी असेल आणि शिकवणं जर वेगळं असेल तर या मुलांमध्ये अंतर पाडणार नाही का? यांचं व्यक्तिमत्व दुभंगणार नाही का? आम्ही व्यवहाराची भाषा कधी शिकणार आहोत? नाही शिकत आम्ही. एका शिक्षकाने ज्यावेळेस वर्गात विचारलं, 10 मेंढ्या होत्या, 2 मेंढ्या विहिरीत पडल्या, खाली किती राहिल्या? सगळ्यांनी उत्तर लिहिलं 8 राहिल्या. एका मुलानं लिहिलं 0 राहिल्या. गुरुजी म्हटले चूक आहे, 0 कशा राहिल्या? तो म्हटला मी मेंढपाळ आहे, मी मेंढपाळाचा मुलगा आहे आणि मला माहित आहे 2 मेंढ्या विहिरीत गेल्यावर 8 वर राहू शकत नाही. एका पालकानं सांगितलं सरांना की माझ्या मुलाचे उच्चार जरा वेडे वाकडे आहेत म्हणे, त्याच्याकडे लक्ष द्या. सर म्हटले ठीक आहे. मग सरांनी त्याला पहिल्या दिवशी वर्गात उभा केला. म्हण रे इलेक्ट्रिसिटी. तो म्हटला इलेक्ट्रिसिटी. सर म्हटले सी आणि टी मध्ये अडचण आहे, इलेक्ट्रिसिटी. मुलगा म्हणायचं इलेक्ट्रिसिटी. तासभर हाच खेळ सुरू होता. तुम्हाला सांगतो तास संपल्यावर सर त्याच्या नादानं इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागले. संध्याकाळी पालक भेटले, म्हणे काय तुमच्या मुलाचं? म्हणे काय? अहो तास झाला मी त्याला शिकवतोय, इलेक्ट्रिसिटी म्हणता येत नाही. वडील म्हटले जाऊ द्या सर, त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटीच तेवढी आहे. सरांना धक्काच बसला. म्हणजे मुलगा इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो, वडील कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतात. यांच्या घरामध्ये टीटीचे इंजेक्शन जास्त दिलेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सर निघाले, ओट्यावर आजोबा होते. म्हणे आजोबा काय गंमत आहे? म्हणे काय तुमचा नातू, तुमचे वडील इलेक्ट्रिसिटी कॅपॅसिटी काय कळतच नाही, काय तीच? आजोबा म्हणे जवळ आहे सर. कानात म्हटले आहे ते बरं आहे, कृपया प्रकाराची पब्लिसिटी कुठं करू नका. एक साहेब ज्यावेळेस वर्गात गेले, गुरुजींनी फळ्यावर ऊसाचं चित्र काढलं होतं, छान चित्र होतं. तर गुरुजी म्हटले अरे छान काढलंय ऊस, कुणी काढला? गुरुजी म्हणे मीच काढला, माझी चित्रकला पहिल्यापासून चांगली आहे. ठीक आहे. महिनाभरानं साहेब त्याच वर्गात गेले, ऊस तसाच. साहेब म्हटले गुरुजी ऊस तसाच. म्हणे हो. कशाला ठेवला? म्हणे बॅनेल ठेवलाय. वेळ दिला का? ऊस पुसायला वेळ दिला महिनाभरात? हे पहा प्रशिक्षण, हे ते अमुक तमुक, हे काय? मुलांसमोर आम्ही उभे राहतो का? काय त्या पालकांची चूक आहे? आमच्या गरिबांच्या मुलांनी आमच्या गरिबांच्या पालकांना आंदोलन करता येत नाही म्हणून गरिबाची मुलांची बाजू कोणी घ्यायची? शिक्षकांनाच त्यांचं पालक व्हावं लागतं. आमच्या ताईला जर एखाद्या मुलाला जर जखम झाली, आमची ताई काय असं कॉन्व्हेंट किंवा खाजगी शाळेसारखं फोन करत नाही मम्मीला त्याला घेऊन जा, किंवा गुरुजी फोन करत नाहीत, ते स्वतः त्याला उचलतात आणि गाडीमध्ये घेऊन दवाखान्यात जातात. हे मी पाहिलंय डोळ्यानं. आणि त्याची पट्टी करून आणतात. आणि त्यावेळेस गावाला गाडीचं महत्व कळतं, तोपर्यंत कळत नाही. तोपर्यंत गाडी म्हटलं की वाईट आहे. आपणही गाडी नेत असू तर थोडं गाव जवळ आलं की काचा खाली केलं पाहिजे, हात बाहेर केला पाहिजे. कोणी असू नमस्कार करा, काय बिघडतंय का केला तर? जर 8-9 शिक्षक असतील तर 1-2 गुरुजी तुम्ही गाव सांभाळायला ठेवले पाहिजे असं माझं मत आहे. ही सगळी परिस्थिती आहे. आणि मग आमचा हाच मुलगा जर माध्यमिक मध्ये गेला, माध्यमिक मध्ये जातो, ते तर संस्काराचं वय आहे, सगळं संस्कार कसे करायचे वगैरे त्या वयात पक्क शिकवलं जातं. पण आता गंमत काय झाली, एखाद्या शिक्षकानं जर विचारलं मुलाला राष्ट्रपती राजवट कधी लागते, आणि तो जर असं म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, तर काय करायचं? चूक द्यायचं की बरोबर द्यायचं? आता त्याचं विश्लेषण मी जास्त करत नाही आचारसंहितेत, पण या सगळ्या गोष्टी आहेत. आमच्या मॅडम शिकवतात 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा हक्क प्राप्त होतो, मुलगा घरी जातो, मतदानाचा दिवस उजाडतो, त्याचं लक्ष असतं वडिलांकडे हे मतदानाला जातील, पण 5 वाजले तरी वडील मतदानाला जात नाही. त्याच्या मनात शंका येते, बहुतेक वडिलांना 18 पूर्ण व्हायला 5-10 मिनिटं बाकी असावेत. खरं मतदान तर 5 नंतर सुरू होतं ना. एखादी गाडी येते, हातात प्रलोभन देते आणि फुकटची गाडी वडिलांना घेऊन जाते. मग याच्या मनात दृढ संकल्पना होते की काहीतरी हातात दिल्यावर मतदानाचा हक्क प्राप्त होतो. ही बाहेरची लोकशाही आहे. शिक्षकानं मग काय शिकवायचं वर्गामध्ये? तुम्ही जे संस्कार करता ते संस्कार जर समाज मोडीत काढत असेल
तर आता पालकांनी सुद्धा जागं होण्याची गरज आहे. जागं कसं व्हा की पालकांनी सुद्धा आता सरकारला सांगा की आमचे गरिबाचे मुलं आम्ही कुठेही खाजगी शाळेत घालू शकत नाही, आमच्याकडे तेवढे पैसे नाही, ज्या गुरुजींकडे ज्या मॅडमकडे आम्ही घालतोय त्यांना तरी तुम्ही शिकवायला वेळ द्या, हे आता पालकांनी म्हणायला पाहिजे. पण आमच्याकडे आता ती पद्धत आहे, कांद्याला जास्त भाव मिळाला की कॉन्व्हेंटमध्ये घालायचं पोरगं, पुढच्या वर्षी कांद्याचा भाव पडला की पुन्हा मराठी शाळेत आणायचं. कारण ते गुणवत्तेवर अवलंबून नाही, ते आर्थिक संपन्नतेवर अवलंबून. माझ्या शेजारचा मुलगा टायकोट घालून लक्झरीत बसून शाळेत जातो, माझा मुलगा सुद्धा गेला पाहिजे. इंग्रजी आम्हाला शिकायची आहे, शिकली पाहिजे, जागतिक भाषा आहे. पण आता काय सेमी आलंय, 1 ते 100चे अंक पहिलीच्या मुलाला जर तुम्ही सगळे इंग्रजीत शिकवले आणि बाहेर व्यवहाराची भाषा तर मराठी आहे, त्याला जर वडिलांनी दुकानात लावलं साखर आण आणि साखरेची जर 12 रुपयाची साखर झाली, दुकानदार सांगतोय 12 रुपयाची झाली, याला 12 म्हणजे काय हे समजतच नाही, त्याला 12 माहित आहे. मग व्यवहाराची भाषा जर बाहेर वेगळी असेल आणि शिकवणं जर वेगळं असेल तर या मुलांमध्ये अंतर पडणार नाही का, यांचं व्यक्तिमत्व दुभंगणार नाही का? आम्ही व्यवहाराची भाषा कधी शिकणार आहोत? नाही शिकत आम्ही. आमचे गुरुजी नेहमी आम्हाला सांगायचे, एका हौदामध्ये 10 बादल्या पाणी होतं, 2 बादल्या पाणी गळालं, खाली किती राहिलं? मुलं लिहायचे 8 राहिलं. दुसऱ्या दिवशी ते म्हणायचे 12 बादल्या पाणी होतं, 5 गळालं, खाली किती राहिले? मुलं इतके लिहायचे. एके दिवशी एक मुलगा उभा राहून म्हटला, गुरुजी हौद जर असा रोजच गळत असेल तुम्ही त्याला सिमेंट का लावून घेत नाही? मग गुरुजींनी त्याच्या कानफडत मारली, पण त्याची चुकच नव्हती, व्यवहाराची भाषा आहे. अहो त्यांना जर विचारतं, उदाहरण तर बदला ना, रोज कसा हौद गळतो त्याला वाटलं, व्यवहाराची भाषा. एका शिक्षकाने ज्यावेळेस वर्गात विचारलं, 10 मेंढ्या होत्या, 2 मेंढ्या विहिरीत पडल्या, खाली किती राहिल्या? सगळ्यांनी उत्तर लिहिलं 8 राहिल्या. एका मुलानं लिहिलं 0 राहिल्या. गुरुजी म्हटले चूक आहे, 0 कशा राहिल्या? तो म्हटला मी मेंढपाळ आहे, मी मेंढपाळाचा मुलगा आहे आणि मला माहित आहे 2 मेंढ्या विहिरीत गेल्यावर 8 वर राहू शकत नाही, उत्तर 0 येणार. गुरुजींनी मुख्याध्यापकांना सांगितलं, मानल्या सुट्टीत असं असं झालं बो. ते म्हटले तुम्हाला मेंढ्या घ्यायला कोणी सांगितलं होतं? शेळ्या घ्या, गाया घ्या. आता यानं प्रश्न सुटलाय का? नाही सुटला. आमच्याकडे प्रश्नाला अशी बगल दिली जाते, प्रश्न सुटत नाही. मग मुलगा तयार होताना त्याचं सर्वांगीण व्यक्तिमत्व तयार करणं म्हणजे काय? त्याला व्यवहारही शिकवणं आणि वर्गातलं शिक्षण सुद्धा शिकवणं. मग आमचे जे शिक्षक आता शिक्षक शिक्षिका वर्गामध्ये मन लावून काम करतात, माझं स्पष्ट मत आहे, 10 वाजता वर्गात गेलेले शिक्षक 5 वाजता ज्यावेळेस बाहेर येतात त्यांचे इतका पुण्यशील माणूस नसतो, कारण सगळे अबोध निष्पाप मनाचे मुलं त्यांच्या समोर असतात. इतकं निस्वार्थी जग कुणाच्याही सहवासात नसतं. ते बिचारे इतके छान असतात. मला काही शिक्षक फोन करतात, एका शिक्षकानं फोन केला सर की मी पाऊस येत होता म्हणून टॉयलेटला गेलो आणि बाहेर आलो तर पाहिलं पहिलीचं पोरग छत्री घेऊन उभं होतं, डोळ्यात पाणी आलं. म्हटलं हे जे संस्कार कोणी दिले? हे संस्कार हे त्याच्या घरच्यांनी दिले असतील, त्या शिक्षकाने दिले असतील, पण हे अबोध मुलं की तुम्ही शाळेत गेल्यानंतर जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ते धावत येतात, तुम्हाला चिकटतात, आमचे सर आले, आमच्या मॅडम आल्या, तुमचा डबा घेतात, तुम्हाला फक्त ओढून न्यायचं वर्गात बाकी राहतात. इतकं अबोध प्रेम या जगात दुसऱ्या कोणालाही मिळत नाही. आणि ते वेतनापेक्षा कितीतरी जास्त आहे, कितीतरी मोठं आहे. म्हणून शिक्षक सुद्धा मुलांना स्वतःचे मुलं समजून त्यांच्यावर प्रेम करतात. फक्त अडचण ही आहे की ही जी व्यवस्था दुभंगलेली आहे ही कुठंतरी नीटशी केली पाहिजे आणि त्यासाठी तिन्ही घटकांनी उघड्या डोळ्यानं राहायला पाहिजे. जुन्या शिक्षकांना इंग्रजी येत होती का? आमचे जुने शिक्षक इथं समोर बसलेले आहेत. आमच्या वडिलांना इंग्रजी येत नव्हती, पण ते म्हटले त्यानं काही बिघडलं नाही, भाषा वाचून बिघडत नाही. एका गुरुजींना एकच शब्द माहित होता, गेट आउट. एका मुलाला ते म्हटले गेट आउट, ते पोरगं गेलं बाहेर. आता ते बाहेर केवी लावून उभं राहिलं. आता गुरुजींना म्हटलं याला आत बोलवलं पाहिजे, पण आता इंग्रजीत हाकललं तर इंग्रजीतच बोलवलं पाहिजे. इंग्रजीला काय म्हणता? मग ते बाहेर गेले आणि वर्गाकडे बोट करत त्या मुलाला म्हणाले गेट आउट. काय बिघडलं? पोरगं वर्गात आलं ना. सरळ साधी गोष्ट. काही भाषे वाचून अडत नाही. शेवटी संकेत महत्वाचे आहेत, संबोधन महत्वाचं आहे. पण आम्ही जे इंग्रजी म्हणून बसतो आणि पालकांनी जे सध्या त्यांना वेळ लागलेला आहे इंग्रजीचं, त्या नादात मराठीचं
अगदी मराठी ते विसरायला लागले, आईला विसरायला लागले आणि मावशीला जवळ करायला लागले. ही पालकांची चूक आहे. आम्ही विचार कुठल्या भाषेत करतो? आमच्या मातृभाषेत करतो. आणि आमच्या मुलाला जर मातृभाषाच येत नसेल तो विचार कसा करेल आणि त्याचं व्यक्तिमत्व कसं घडेल ही सोपी गोष्ट आहे. ती आपण पालकांना सांगितली पाहिजे, पण ती ऐकत नाही, ह्या गोष्टी ऐकत नाही. एक मुलगा ज्यावेळेस जायचा, पालकांना इतकं आता ते लक्ष देतात. एका पालकानं सांगितलं सरांना की माझ्या मुलाचे उच्चार जरा वेडे वाकडे आहेत म्हणे, त्याच्याकडे लक्ष द्या. सर म्हटले ठीक आहे. मग सरांनी त्याला पहिल्या दिवशी वर्गात उभा केला. म्हणे म्हण रे इलेक्ट्रिसिटी. तो म्हटलं इलेक्ट्रिसिटी. सर म्हटले सी आणि टी मध्ये अडचण आहे. इलेक्ट्रिसिटी मुलगा म्हणायचं इलेक्ट्रिसिटी. तासभर हाच खेळ सुरू होता. तुम्हाला सांगतो तास संपल्यावर सर त्याच्या नादानं इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागले. संध्याकाळी पालक भेटले. म्हणजे काय तुमच्या मुलाचं? म्हणे काय अहो तास झाला मी त्याला शिकवतोय, इलेक्ट्रिसिटी म्हणता येत नाही. वडील म्हटले जाऊ द्या सर, त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटीच तेवढी आहे. सरांना धक्काच बसला. म्हणजे मुलगा इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो, वडील कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतात. यांच्या घरामध्ये टीटीचे इंजेक्शन जास्त दिलेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सर निघाले, ओट्यावर आजोबा होते. म्हणे आजोबा काय गंमत आहे? म्हणे काय तुमचा नातू, तुमचे वडील इलेक्ट्रिसिटी कॅपॅसिटी काय कळतच नाही काय तीच. आजोबा म्हणे जवळ या सर. कानात म्हटले आहे ते बरं आहे, कृपया या प्रकाराची पब्लिसिटी कुठं करू नका. आता तुम्ही मला सांगा, असं एखादं घर जर एखाद्या शिक्षकाला भेटलं, त्याच्या इंग्रजीचं काय होईल? त्या मुलाचं काही का होईल. पण आता हे सांगता कुणाला? सांगता येत नाही, या गोष्टी सांगता येत नाही. म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे, आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही खरं म्हणजे शिक्षकांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. परंतु खरं सांगतो अगदी अपवाद आहेत, थोडे आहेत, 5% आहेत. त्यांना समजलंच नाही काय झालं. पण त्यांनी विचारावं ना कोणाला तरी. अभिजात भाषाचा दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? सरळ गोष्टी आहेत की आपली भाषा 1000-1500 वर्षापूर्वीची आहे हे सिद्ध झालं. लीळाचरित्र आहे, ज्ञानेश्वरी आहे, विवेक सिंधू आहे, असे जुने ग्रंथ आहे. जगामध्ये आपली मराठी बोलली जात होती हे आता सिद्ध झालं. आणि आता दरवर्षी मराठीला 100 कोटीच्या वर निधी मिळणार आहे मराठी भाषेच्या समृद्धीसाठी. हे मराठी शाळेचं एक खरं म्हणजे समृद्ध, मराठी शाळा समृद्ध करण्यासाठी या गोष्टी उपयोगाला येणार आहेत. पण आता तुम्हाला खरं सांगतो, आता विद्यार्थी येत आहेत. आम्ही वाचतो का? विद्यार्थी वाचत नाहीत हा दोष त्यांचा नाही. विद्यार्थ्याला जर वाटलं वाचावं, तो जर घरात आला, लहान मुलाला वाटलं वाचावं. आता पूर्वीच्या काळी इसाप नीती असायची, चांदोबा असायचा, मुलं पटकन घ्यायचे, वाचायचे, त्याच्यावर संस्कार व्हायचे. आणि इसाप नीतीतल्या त्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. ते वाघ आला गावात, ओरडला, मग लोक घाबरले, हे गाढवानं पाहिलं. मग गाढवाला वाटलं आपणही वाघाचं कातडं पांघरावं. तो एक दिवस आला, कातडं पांघरलं, लोक घाबरले, मग गाढव ओरडलं, लोकांना समजलं हे गाढव आहे. मग लाठ्या काठ्याने त्या गाढवाला मारलं. मग मुलावर काय संस्कार व्हायचे? तुम्ही कधी खोटं रूप घेऊ नका, त्याचं निष्कर्ष. आणि हे संस्कार होत जायचे. कुठे आहेत पुस्तकं? पालकांनी सांगा, कुठे आहेत पुस्तकं? लहान मुलाला जर वाटलं वाचावं, पुस्तकच नाही. मग तो काय सोफ्यावर मोबाईल पडलेला आहे पप्पांचा, किचन ओट्यावर आईचा मोबाईल आहे, बेडवर दादाचा मोबाईल आहे, मोबाईलच खेळणार ना. त्याची चूक काय आहे? आम्ही त्याला पुस्तकं कधी आणून देणार? आणि माझं असं स्पष्ट मत आहे, शिक्षकाचं घर कसं ओळखावं? दरवाजातून आत गेल्याबरोबर पुस्तकाचं कपाट असावं, ते शिक्षकाचं घर. नसेल तर करा. आता तुम्ही वकिलाच्या चेंबरमध्ये गेलात ना, किती पुस्तकं असतात? ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात का? पण आरोपीला काय वाटतं? इतके पुस्तकं आहेत म्हणजे माणूस हुशार आहे, आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. जामीन मिळतो की नाही पुढचा विषय आहे. तशी पुस्तकं ठेवा. येणारा म्हणेल तरी बुद्धिमान आहे, असो नाही तर नसो.